हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. ओम शिव गणाय विद्महे गौरी सुताय धीमहि तन्नो भैरवनाथाय प्रचोदयात्. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर आलो. माझ्या धरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास काळभैरव जयंती संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, आज कार्तिक कृष्णाष्टमी अर्थात मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी काळभैरव जयंती आहे. मित्रांनो, काळभैरव आपल्या सर्वांना ही देवता माहित आहे. काळभैरव एक शिवगण आहे. जे शिवाचे 8 प्रमुख गण आहेत त्यातील एक शिवगण म्हणून काळभैरव आहे. अनेकांचे कुलदैवत देखील आहेत मित्रांनो. 51 शक्तिपीठांचे रक्षक आहेत. माता सतीचे ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या अंगाचे भाग पडले त्या त्या ठिकाणी हे शक्तिपीठ निर्माण झाले मित्रांनो. तर आपल्या भूमीमध्ये हे 51 शक्तिपीठ आहेत मित्रांनो. तर याचे रक्षक म्हणून महादेवाने यांची या ठिकाणी नेमणूक केलेली आहे मित्रांनो. यांना काशीचा कोतवाल असेही म्हटले आहे, कारण यामागे एक कथा आहे. ब्रह्मदेवाची हत्याच्या ब्रह्मदेवाचे जे 5 मुख होते त्याच्यातील एक मुख यांनी कापल्यामुळे, कारण यांनी ब्रह्मदेवाने महादेवाचा अपमान केला होता की कोण श्रेष्ठ म्हणून. तर ब्रह्मदेवाच्या तोंडून काही अपशब्द बाहेर पडल्यामुळे यांना राग आला महादेवाला आणि महादेवाच्या क्रोधातून या काळभैरवाची निर्मिती झाली मित्रांनो. आणि निर्मिती होताच यांनी ब्रह्मदेवाचे 5 मुखापैकी एक मुख कापले आणि त्यांना ब्रह्मदोषाचा दोष लागला मित्रांनो. आणि ब्रह्माला 4च मुख राहिले. त्यामुळे ब्रह्माचे कुठेही जास्त करून पूजा होत नाही मित्रांनो, केली जात नाही. त्याचे कारण हे आहे मित्रांनो. आणि काळभैरव नाथाला भगवान महादेवाने ज्या ठिकाणी माता सतीचे अंगाचे तुकडे पडले त्या त्या ठिकाणी त्यांनी त्यांची नेमणूक केली आणि ब्रह्महत्येचा दोष जाण्यासाठी त्यांनी भूमीवर शोध घ्यायला सांगितलं की कुठे तुला शुद्ध भूमी भेटेल, पवित्र भूमी भेटेल, त्या ठिकाणी तुझा हा दोष नष्ट होईल म्हणून. तर काशी या ठिकाणी आल्यानंतर काळभैरवाचा हा दोष नष्ट झाला मित्रांनो. म्हणून त्यांना काशीचे कोतवाल म्हणून म्हणतात मित्रांनो. 64 योगिनी आपल्याला माहिती आहे. त्यांचे स्वामी 64 भैरव आहेत. या 64 भैरवांचा हा प्रमुख काळभैरवनाथ आहे मित्रांनो. त्यांचे वाहन कुत्रा आहे मित्रांनो, श्वान. मित्रांनो, कालभैरवाष्टक नित्य पठमाने भस्म धारण करायचे आहे. म्हणजे उजव्या हातामध्ये भस्म घ्यायचे आहे. काळभैरवासमोर आपल्याला आसनास्थ व्हायचं आहे आणि एका तालासुरामध्ये आपल्याला हे कालभैरवाष्टक पठण करायचं आहे मित्रांनो. आणि त्यानंतर भस्म भारून झाल्यानंतर ते आपल्या अंगाला आपण भस्म लावायचे आहे मित्रांनो. जसे लिंगायत धर्मामध्ये 16 ठिकाणी अंगाला भस्म लावतात त्याप्रमाणे आपल्याला जसे जमेल तसे आपण भस्म कपाळी पण महत्वाचे लावायचे आहे मित्रांनो. यामुळे होते काय की याचा परिणामी आपल्यातील जी भय आहे, भयगंड बनलेला आहे, तो निघून जातो. इतर बाहेरच्याही काही शत्रूंचा जर आपल्याला भय असेल तोही निघून जातो. शत्रू नष्ट होतात. म्हणजे आपले मन जे आहे भयमुक्त होते. शत्रू आपल्यापासून दूर पळतात. कर्जमुक्ती होते. सर्व तांत्रिक, मांत्रिक, भूत, प्रेत, पिशाच बाधा जे काही आहे, हे असे सर्व प्रकारचे ज्या बाधा असतात हे या कालभैरवाष्टक नित्य पठणाने मित्रांनो नष्ट होतात. सर्व शत्रूपासून भक्तांना संरक्षण मिळते.
काळभैरवाचे एक संरक्षण कवच आपल्या भोवती निर्माण होते मित्रांनो. यामुळे आपण रोज रात्री झोपण्या अगोदर हे कालभैरवाष्टक नित्य पठण करणे गरजेचे आहे. ते आजपासून आपण सुरू करू शकता मित्रांनो. काही भक्तगण असे आहेत की ज्या वेळेला अष्टमी असते, अष्टमी, कृष्णाष्टमी प्रत्येक मासाला, त्यावेळेला पठण करून, कालभैरव अष्टक पठण करून त्याचे हवन देखील केले जाते मित्रांनो. त्याचे परत आणखी जास्त फळ भक्तांना मिळते मित्रांनो. यात शंका नाही. आता पूजाविधी कशी करायची आजच्या दिवशी, आज जयंतीच्या दिवशी? तर दिवसभर उपवास करायचा आहे आपल्याला. मंत्र जप करायचा आहे. ओम काल भैरवनाथाय नमः, ओम श्री काल भैरवनाथाय नमः, ओम श्री काल भैरवनाथाय नमः. किंवा मी सुरुवातीला जो गायत्री मंत्र म्हटला आहे तो सुद्धा आपण घेऊ शकता मित्रांनो. यासाठी कुठल्याही प्रकारची माळ हातात घ्यायची नाही. चालता बोलता उठता बसता आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे. याला काही नियम नाही मित्रांनो. सूर्यास्तानंतर मात्र आपल्याला सुचेतगोथोर मंदिरामध्ये पूजा साहित्य घेऊन जायचे आहे मित्रांनो. आमच्या या मुंबई भागामध्ये ठाणे येथे या काळभैरव देवताचे मंदिर आहे मित्रांनो. आज फार त्या ठिकाणी भक्तांची गर्दी असते मित्रांनो. उत्सव असतो फार मोठा. तर त्या ठिकाणी चारमुखी कणकेचा दिवा आपण घेऊन जायचा आहे. त्यामध्ये तीळ टाकून तो लावायचा आहे. मोहरी तेल जरा घ्यायचे आपण, त्यात काळे तीळ टाका, काळे उडीद टाका आणि संकल्प सोडून पंडितामार्फत मूर्तीवर अभिषेक करण्याचा प्रयत्न करा जर होत असेल तर. अन्यथा तो तिथे तुम्ही दान करू शकता. भस्म लावा, त्यानंतर मूर्तीला अक्षता वाहा. 108 बेलपत्र शिवाच्या 108 नावाने आपल्याला अर्पण करायचे आहे मित्रांनो. हे लक्षात घ्या. सफेद रंगाची फुले किंवा फुलांचा मोठा हार आपण मूर्तीच्या हिशोबाने घालू शकता. धूप दीप नैवेद्य दाखवा. श्रीफळ, मिठाई, जिलेबी, जे काही आपल्याला ताजी मिठाई चांगली मावेची मिळेल ती मिठाई आपण त्या ठिकाणी, शक्यतो काळ्या रंगाची मिठाई असेल तर उत्तम आहे मित्रांनो, ती दाखवा. दूध दाखवा, चांगलं दूध, दही, दही सुद्धा आपण या ठिकाणी दाखवू शकता मित्रांनो. तसेच विडा पान, जे आपण ज्याला मसाले पान म्हणतो, असे पानही आपण या ठिकाणी दाखवू शकता मित्रांनो. काळ्या नवीन वस्त्रात, आणि हे जर आपल्याला नाही जमले तर मग काळ्या नवीन वस्त्रामध्ये एका पोटली तयार करायची. यामध्ये काळे उडीद, काळे तीळ, भस्मवडी, दक्षिणा, जानवे-जोड, मोहरी तेलाची बाटली इत्यादी सामान आपण एकत्र करायचे, गाठ मारायची आणि ते ब्राह्मण देवतेला किंवा पुजाऱ्याला काळभैरवाच्या आपल्याला दान करायचं मित्र, त्यांना देऊन टाकायचंय. किंवा काळभैरवाच्या पायाजवळ, चरणाजवळ आपण ते ठेवायचं. आपल्याला आतमध्ये जाऊ देणार नाही त्याच्याजवळ गर्दी असल्यामुळे. तर ही व्यवस्था मंदिराची आहे, ते आपण मान्य करायची आहे मित्रांनो. आणि बाहेर आल्यानंतर आपल्याला शक्यतो काळा कुत्रा समजा कुठे दिसत असेल तर त्याला तुम्ही दूध, दही, जिलेबी, मिठाई अशी खाऊ घालू शकता. पण ते सावधानतेने, थोडे अंतर राखून. अन्यथा कुत्रा आपल्या अंगावर येण्याची शक्यता राहते मित्रांनो. ते सांभाळावे. प्रत्येकाने सांगितलंय म्हणून आपल्याला ते करायचं, पण आपलं जीव सांभाळून करायचंय. आणि माळेविना, आता ही पूजा सगळे आटोपल्यानंतर माळेविना आपल्याला 10 मिनिटे मंत्रजप करायचा आहे. तो मंत्रजप हा साधा घेऊ शकतो. ओम श्री काळभैरव नाथाय नमः. हा 10 मिनिटे माळेविना, काही माळे हातात घ्यायची गरज नाही. त्यानंतर तुम्ही अ, भस्म मी सांगितल्याप्रमाणे उजव्या हातामध्ये घ्यायचंय आणि हे कालभैरव अष्टक स्तोत्र आपल्याला म्हणायला सुरुवात करायची आहे मित्रांनो. ओम देवराज सेव्यमान पावनाग्नि पंकजम व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भानुकोटि भास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीपितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. शूलटङ्क पाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुविचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे.
भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारु विग्रहं भक्तवत्सलं सितं समस्तलोकविग्रहं विनिकन्वनो न हेम किङ्किणीलसत्कटे काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुकाभि रत्नपादुका प्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमाद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदंष्टमोक्षणं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्तति दृष्टिपात नष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकान्धरम् काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्ग गोविन्दं पुरातनं जगत्पतिं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ते प्रयान्ति कालभैरवाङ्घ्रिसन्निधिनराधुनं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे काशिकापुरादिनाथ कालभैरव काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं श्रीकालभैरवाष्टकं सम्पूर्णम् श्रीसाम्ब सदाशिवाय चरणार्पणमस्तु शुभं भवतु।